केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मांडणार अंतरिम बजेट। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा की कठोर निर्णय याची उत्सुकता। राज्यात 100% पोलीस भरती करण्यास मंजुरी। तब्बल 17,000 पोलिसांची भरती। इतर विभागात 50% पदभरती। ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजेला सुरुवात। व्यास कुटुंबियांकडून तब्बल 31 वर्षांनंतर पूजा। सगळे सोयरे अधिसूचनेला ओबीसींचं हायकोर्टात आव्हान। तातडीच्या सुनावणीसाठी याचिका तर मराठा संघटनांकडून कॅबिनेट। उद्धव ठाकरे यांचा रायगड जनसंवाद दौरा। रायगड लोकसभा मतदारसंघात आज आणि उद्या 5 सभा। आमदार रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी। शरद पवार गटाकडून सर्व शासकीय कार्यालयासमोर घंटानाद। झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक। अटकेनंतर सोरेन यांचा राजीनामा। ईडी विरोधात सोरेन यांची हायकोर्टात धाव। चंपई सोरेन यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा। शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य फरार आरोपी गणेश मारणेला अखेर अटक। नाशिक रोडवर पाठलाग करत गणेश मारणेसह तिघांना बेड्या। हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक। हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा संघटनांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा टँकर लीक। 1 किलोमीटरपर्यंत गॅस गळतीचा परिणाम। पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक इतर मार्गाने वळवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।